अहो काय करताय? बघेल कोण तर. बघू दे की सोडा की. बायकोच आता माझी. मामी आणि जीजी बाहेरच आहेत. मग असू दे की काय होतं त्याला. तू काय करतेस? काम आहेत मला. काम? कसली काम? मगाशी तर म्हणली माझ्यासाठी आलीस म्हणून. हा हा मग अशी म्हणलं होतं, पण आता मला काम आहे. काम करू द्या की. काम नाही करायचं. हो शीतल, अगं ए शीतल. मामी बोलत. हा मामी. अगं जिजींचे गुडघं दुखतात, मी चिपून देते, तू तेल आणून देतेस का जरा? पुष्पे, अगं राहू दे की. तुम्ही का बसा जिजी. तुमचं पाय आम्ही नाही दाबले तर लोक आमचा गळा दाबतात. आणि तसं बी आम्ही तुमचं पाय चिपून दिलं तर आमची सून आमचं पाय चिपून देईल, हाय का नाही? वय बाय. अगं शीतल, बघत काय बसलीस, तेल आणून दे की पटकन. हा शितले काय झालं? अहो मामीना तेल पाहिजे. मामी जीजींचे पाय चेपून देत आहेत. वा अहो काय करताय? जाऊ देत मला. राहू दे नंतर दे. अहो लगेच देऊन येते. राहू दे. शीतल, आले. हे घ्या. हा. काय करताय? सर बाजूला. आता काय काय आता? म्हणजे माझ्यासाठी आलीस का काम करायला आलीस ते परत एकदा सांग. अहो ते अगं बाई निले, सुमे, या की ग. कोण आले बघ. शीतल, अगं ए शीतल. काय पाहिजे मामी? अगं जरा इथं थांबतीस का, मी चहा टाकते. नाही नको, मी टाकते की चहा. असं म्हणतेस? बरं, पण चहात साखर तुझ्या हिशोबाने टाक बर का. वय. हा, जरा जरा शिकती. अहो अहो ऐका तर. असं अचानक फोन करून सगळ्याला का ग बोलावलंस? अहो जर महत्वाचं काम होतं म्हणून म्हणलं तुम्हालाच इकडे बोलवून घ्यावं. एवढं काय महत्वाचं होतं तेवढ्या गडबडीनं बोलावलंस? माझ्यासाठी महत्वाचंच आहे. बाकी तुम्हाला काय नवल वाटल नाही वाटल माहित नाही. जे बोलायचं ते बोला की, गोल गोल का बोलताय? बोलवत नाही बाई, म्हणून गोल गोल बोलते. नाही म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. एक महत्वाची बातमी सांगायची होती. ती म्हणजे भया, सांगायचं म्हणजे जीवावरच येतंय बघा. असो तर मी पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष, आज एक अनाउन्समेंट करते की मी ही फेडरेशनचं अध्यक्षपद सोडणार आहे. का ग? अहो ही सगळी घरातली कामं, ह्यो सगळा व्याप आणि त्यात ही अध्यक्षपद, सगळं जमतंय वे तवा. न जमायला काय झालं? नाही जमत. आणि तसं बी ह्या अध्यक्षपदामुळं माझं जर माझ्या घराकडे दुर्लक्ष होणार असेल तर मग नकोच ना मला हे अध्यक्षपद. असं कसं बोलताय तुम्ही? पुष्पा, आता ही मधनच काही खूळ काढलीस? मधनच नाही, आधीच विचार केलाय मी. अगं पण चहा घ्या. हा घ्या.
नाही मला नको. जीजी तुम्ही घ्या. आता जीजी तुम्हीच सांगा, आता आपल्या घरात काय काम कमी आहेत का तवा? आधीच किती तारंबळ झाली, त्यात तुमची तब्येत बी बरी नसती, त्यात ह्या जयडीचं ही असं. आणि जर शीतलला कामं लावली तर तुम्ही आणि अजिंक्य काय म्हणणार? शीतललाच कामं लावतात. त्याच्यापेक्षा नकोच हे अध्यक्षपद मला. काय झालंय मामी? नाही काय नाही. मग सगळे असे गप का बसलेत? शीतल, अगं पुष्पा फेडरेशन अध्यक्षपद सोडते म्हणती. काय? पण का? अगं आपल्या घरात कामं काही कमी आहेत का तवा? सगळी कामं करत ही अध्यक्षपद नाही मला सांभाळता येत, म्हणून मी राजीनामा देणार आहे. मामी तुम्ही पद नका सोडू. असं कसं नका सोडू? आणि मग घरातली कामं कोण करणार सगळी, सांग बरं. तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे की, मी करीन घरातली सगळी कामं. बघितलं का किती गुणाची सून आहे माझी. मी पद सोडू नये म्हणून सगळी कामं स्वतः करायला तयार झाली. आजकाल अशा पोरी कुठं मिळतात का? अगं तू बोललीस त्यातच सगळं आलं बघ. अहो घ्या ना, तुम्ही चहा घ्या की. मी नुसतं बोलत नाही, मी खरंच सांगते. घरातली सगळी कामं मी करीन. पण तुम्ही काय पदबीत सोडू नका. बघा सून पाहिजे तर अशी. चला आता शीतलने सगळी जबाबदारी घेतली ना तर काय बी आम्हाला काळजी नाही. आणि उगतच तू तर आम्हाला फोन करून गडबडीनं बोलवून घेतलंस बाया. अगं राहू दे की, त्या निमित्ताने चहा तरी झाला. बरं आमच्या शीतलच्या हातचा चहा कसा झालाय ती तरी सांगा. काय कमी जास्ती झाला असेल तर आत्ताच सांगा. नाही नाही एकदम चांगला झाला चहा. जमला वाटतं चहा. चला निघू का आम्ही? होय तुमचा निर्णय झालाय ना? वय नाही सोडणार ते अध्यक्षपद. बर ठीक आहे, निघतो आम्ही. होय. हे बघ शीतल, तू म्हणतीस म्हणून मी पद सोडत नाही. आता तू जबाबदारी घेतलीस खरी, पण तुझ्याकडनं होईल ना सगळं? वय मामी, मी नक्की प्रयत्न करीन. आहा, नुसते प्रयत्न नको. तू तुझ्या मर्जीने जबाबदारी घेतलीस ना, मग आता तुला ती पार पाडावीच लागल. आत्ताच सगळ्या बायकांच्या समोर कबूल केलेस सगळी कामं करशील म्हणून. आता त्या बायकांच्या समोर मला तोंडावर पाडू नकोस बाई, हाय का नाही हो जीजी? मामी काळजी करू नका, मी समधी कामं करीन. गुणाची ग पोरती.